लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीला राज्य सरकारनं सुरुवात केलेली आहे आणि जसजशी पडताळणी पुढे जाईल तशी अपात्र होणाऱ्या बहिणींची संख्या सुद्धा वाढताना दिसते आहे। लाडक्या बहिणींच्या पात्रतेसाठी नियम लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे आतापर्यंत 12 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, तर छाननीनंतर जवळपास 40 लाखांपर्यंत लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। झी 24 तासला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानं सरकारची वर्षाला सुमारे 2160 कोटींची बचत होणार असल्याची माहिती मिळते आहे। दुहेरी योजनांचा लाभ, वाहन नावावर असणं, उत्पन्न जास्त असणं असे विविध निकष लावून लाभार्थींना अपात्र ठरवलं जातं। अर्ज भरून घेतले आणि सर्वांचे अर्ज भरून घेतल्यानंतर जे काही व्याख्येत येत नाही त्याची स्क्रुटनी करणं सरकारचं काम आहे। त्याच्यामध्ये 2.5 कोटीमध्ये 10-15 लाख हा जो आकडा आहे फार मोठा आकडा नाही आहे आणि त्यातही काही आपण रिव्ह्यू करू। योजनेच्या व्याख्यात बसत नसणाऱ्या लोकांनी जर एखादी सबसिडी घेतली असेल, तुम्हाला गरज नाही आणि तुम्ही सबसिडी घेतली किंवा एखादी योजना घेतली आणि व्याख्यात नसेल, ही योजनेची व्याख्या आहे, त्यावेळेस तुम्ही योजनेत घेऊन टाकलं तर आम्ही 2 गोष्टी स्पष्ट केल्या आहे। कोणाची रिकव्हरी करणार नाही, नंबर 1। देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने क्लिअर केलं की कोणाची रिकव्हरी करणार नाही, पण आता तरी पुढच्या काळामध्ये 2.5 कोटीमधल्या समजा 15-20 लाख महिला बहिणी यांनी समजा व्याख्येच्या बाहेर जाऊन घेतलं असेल तर त्यांनी स्वतःहूनच सोडून दिलं पाहिजे।